हॅलो गाईज, आपल्या मराठी कम्युनिटीसाठी पुन्हा एकदा एक व्हिडिओ घेऊन आलो. या ठिकाणी बघा, ब्लूजेट हेल्थकेअर कंपनीचं नाव आहे. स्टॉक बघून घ्या एकदा. या ठिकाणी एक रेजिस्टन्स एरिया मार्क केला आहे. हा एक सपोर्ट एरिया. 2024 साली या ठिकाणी मार्केट अप्पर साईडला एक रॅली दिली आहे आणि 2025च्या सप्टेंबरपासून मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये. या ठिकाणी बघा, फॉलिंग ट्रेंड या ठिकाणी आपलं वर्क होते. या ठिकाणी बघा, मार्केट फॉल करते आणि इथे बेस क्रिएट करून एक अप्पर साईडला रॅली देते. साधारण इथे बघा 80% एक रॅली दिसते. आणि आता नेक्स्ट मार्केटचं जे मूव असेल ते साधारण या लेवलपर्यंत बघा. या लेवलपर्यंत मार्केट अशा पद्धतीने येऊ शकते आणि त्याच्यानंतर तिथून एक अशी रॅली. या ठिकाणी बघा, आपण हा सपोर्ट एरिया कसा मार्क केला हे मी सांगतोय. ज्या वेळेस 2024 साली मार्केट इथे सपोर्ट घेतला मल्टिपल टाइम्स, एक वेळेस, 2 वेळेस, 3, 4 आणि ते 5 वेळेस बघा मार्केटने सपोर्ट घेतला आहे. आणि त्याच्यानंतर मार्केट इथून वरती गेलं. सेम परत मार्केटने काय केलं, इथे एक छोटंसं करेक्शन, परत अप साईडला, परत छोटंसं करेक्शन, परत अप साईडला, छोटंसं करेक्शन अप साईडला, परत एक करेक्शन अप साईड. अशा पद्धतीने मार्केट वरती जात होतं. इथे बघा, अशा पद्धतीने एक छोटीशी ट्रेंड लाईन झाली होती. आणि हा जो एरिया होता हा प्रॉपर डिमांड झोन होता त्यावेळेस. आणि आता ही मार्केट ज्यावेळेस ह्या लेवलला ब्रेक करून वरती गेले, मार्केट एक करेक्शन या ठिकाणी घेणार आणि साधारण इथून मग अशी एक रॅली असेल. आपल्या जी मराठी कम्युनिटी आहे तिला एज्युकेट करण्यासाठीच हा व्हिडिओ आपण बनवतोय. तर आपण कशा पद्धतीने सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करतो, ट्रेंड लाईन मार्क करतो, त्याच्यानंतर जे पॅटर्न्स आहे ते कसे आपण करतो, स्ट्रक्चर, त्याच्यानंतर टेक्निकल ॲनालिसिस, फंडामेंटल ॲनालिसिस, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या मेंबर्सला शिकवत असतो. तर कोणाला आपल्या कम्युनिटीला जॉईन व्हायचं असेल त्यांनी आत्ताच आपला नंबर व्हॉट्सॲपमध्ये दिलेला आहे. मला लवकरात लवकर व्हॉट्सॲप करा आणि आपल्या कम्युनिटीला जॉईन व्हा. या ठिकाणी बघा, मार्केटचं साधारण स्ट्रक्चर अशा पद्धतीने पुढे राहील. तसंच इथे बघा, हा जो पॅटर्न आहे हा पॅटर्न देखील या ठिकाणी वर्क होतोय. याला आपण राउंडिंग बॉटम असं म्हणतो. त्याच्यानंतर 2 केस आहे बघा. जर इन केस मार्केटचं जर सेंटिमेंट बेअरिश असलं तर मार्केट अशा पद्धतीने पण वर्क करू शकते. ही पण एक पॉसिबिलिटी आहे आणि ही पण एक पॉसिबिलिटी आहे. हा एक मेजर डिमांड झोन आहे, हा एक डिमांड झोन आहे. लास्ट टाइम मार्केटने या ठिकाणाहून सपोर्ट घेतला आणि आता मार्केट या ठिकाणाहून सपोर्ट घेण्याची शक्यता जास्त आहे. फंडामेंटल बघूया एकदा स्टॉकचं. मार्केट कॅप बघा 11,257 करोड, स्टॉक पी 45, थोडासा एक्सपेन्सिव्ह आहे. इंडस्ट्री पी 34, ROC 26, ROE 19. इकडे बघा इंट्रिन्सिक व्हॅल्यू बघा 206 आणि करंट प्राईस 595, म्हणजे ऑलमोस्ट डबल आहे. त्याच्यानंतर होल्डिंग्स वगैरे नंतर बघू आपण. पे रेशो बघा 2.87, एक्सपेन्सिव्ह आहे थोडीशी कंपनी. त्याच्यानंतर इथे बघा 200 DMAच्या वरती ट्रेंड करते. ते सेल्स बघून घ्या. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन बघा एकदा 30%, 24वरून 30%. प्रॉफिट अँड लॉसमध्ये पण बघा, सेल्स बघा, एक्सपेन्स, त्याच्यानंतर ऑपरेटिंग प्रॉफिट, या सगळ्या गोष्टी बघून घ्या. OPM बघा 31%, नेट प्रॉफिट बघा 145 आणि इथे आता 305 वरून 248, थोडंसं कमी झालं नेट प्रॉफिट.
अदर इन्कम बघू एकदा 69. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे बघा बॅलन्स शीट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. इक्विटी बघा थोडीशी डायल्यूट केली नॉर्मल. रिझर्व 1325. बॉरोईंग बघा फक्त 42. काहीच बॉरोईंग नाही कंपनीमध्ये, त्याच्यामुळे टेन्शनच नाही आहे. CWIP बघा 89 वरून 301 करोड, म्हणजे चांगलं कॅपेक्स करते आहे. त्याच्यानंतर फ्री कॅश फ्लो बघा 115. ROC 26 चांगला आहे. लास्ट इयरपेक्षा थोडा कमी पण चांगला आहे. प्रमोटर होल्डर्स बघा 73, 0, 9 आणि 17. पब्लिककडे फक्त 17% आहे, बाकी सर्व जो आहे तो स्ट्रॉंग हँड्सकडे. अशा पद्धतीने बघा आपण ट्रेड घेतो. कुठल्याही प्रकारचं बाय सेलचं रिकमेंडेशन नाही आहे, फक्त एज्युकेशनसाठी हा व्हिडिओ आहे. कोणाला घ्यायचं असेल तर त्यांनी आपल्या ॲडवरशी चर्चा करा, आणि जर अजून काही माहिती पाहिजे असेल तर मला व्हॉट्सअप करा. ठीक आहे. एकंदरीत चार्ट आहे असा आहे. अशा पद्धतीने एक करेक्शन दिलेले आहे आणि आता मार्केट एक रॅलीसाठी तयार होते. हा छोटासा सपोर्ट एरिया आणि त्याच्यानंतर हा पॅटर्न. 100% हा पॅटर्न वर्क होणार. 1 वर्ष, 2 वर्ष, मे बी 3 वर्ष येऊ शकतो, पण 100% हा पॅटर्न वर्क होणार. इथून जर टार्गेट बघितलं साधारण ह्या लेवलपासून एक 100%ची ग्रोथ आहे. 2.5-3 वर्षामध्ये जाऊ शकतं, 1 वर्षातही जाऊ शकतं, सांगता येत नाही, मार्केटवर डिपेंड आहे. पण अशा पद्धतीचं रॅली असू शकते. ठीक आहे. थँक्यू.